विठ्ठला आणि त्या विठ्ठलाच्या जपामध्ये माती तुळत होता पायाने. माती तुळता तुळता त्याचं बाळ त्या मातीमध्ये आलं मिसळलं आणि त्याच्या पायानं तिडून मरून गेलं. पण त्याचं बाळ त्या विठ्ठलाकडे होतं. आणि मग त्याची भक्ती पाहून श्रद्धा पाहून तो विठ्ठल त्याला प्रसन्न झाला आणि त्याचं बाळ जिवंत केलं. बघा काय म्हणतो. सही बातों ने माना है, सही बातों ने माना है, सही बातों ने माना है, सही बातों ने माना श्रीमान्य आमचे मोठे बंधू पखवाद वादक सविंद्र भाऊ चव्हाण मुक्काम पारडी नागपूर यांच्याकडनं 101 रुपयाचे प्राइज आलेलं आहे. मंडळाकडून त्यांना धन्यवाद, लाख लाख शुक्रिया दा. तर बघा प्रिय रसिक बांधवांनो, त्याचप्रमाणे सुनील भाऊ खांडेकर मुक्काम पारडी नागपूर यांच्याकडनं सुद्धा 50 रुपयाचं भेट आलेलं आहे. मंडळाकडून त्यांना धन्यवाद, लाख लाख शुक्रिया दा. गणेश भगवंताची पूजा झाली, गणेश भगवंताची पूजा अर्चना झाली, पण आता खरी पूजा राहिली. खरी पूजा होती ते पूजा झाली नाही तर माणूस जगू शकत नाही. श्रीमान्य आमचे दादा संजयजी काळे साहेब यांच्याकडनं 50 रुपयाचे भेट आलेलं आहे. मंडळाकडून त्यांना धन्यवाद, लाख लाख शुक्रिया दा. तर पूजा राहिली फक्त एकच आणि ते पूजा महत्वाची आहे. ते अगर झाली नाही तर माणूस जगू शकत नाही, तो मेल्याशिवाय राहत नाही. कोणती पूजा? तर या तीज भर्या पोटाची पूजा. या तीज भर्या पोटाची पूजा, या पोटाची पूजा झाली नाही तर माणूस काही करू शकत नाही. पूजाही करू शकत नाही आणि कोणते कामधंदेही करू शकत नाही. मग या पोटासाठी किती वाटाघाटी करावा लागतो, किती हाल अपेक्षा सहन करावा लागतो. ज्याचं त्याला माहित. आज या गावी, उद्या त्या गावी, परवा त्या गावी. कशासाठी? काम पाहण्यासाठी, काम करण्यासाठी. काम जर मिळालं तर आपण काम
म्हणजे पैसे मिळाल आणि पैसे मिळाले तर अन्न धान्य घेऊ आपली जिंदगानी चालवू. पण ही जिंदगानी कोणाची आहे? एकाची नाही तर हे आहे दोघाची. दोघाची जिंदगानी कोणाची? नवरा आणि बायकोची. त्याच्यासाठी नवरा बरोबर पाहिजे आणि बायको पण बरोबर पाहिजे. नाही तर या जमान्यात नवरा बायकोचं ऐकत नाही, बायको नवऱ्याचं ऐकत नाही. आता हल्ली चालू आहे ते रीत. बायको एकीकडे राहते आणि नवरा एकीकडे राहते. जिंदगानी होईल का? नाही. त्या जिंदगानीचा सत्यानाश होणार, जिंदगानी बर्बाद होणार. अशी जिंदगानी आहे. पण काय करावा? माझी बी जिंदगानी आहे, आम्ही बी दोघं नवरा बायको आहोत. विचार आहे. 15 दिवस झाले शुल्लकच्या वादावरून बिचारी बोलत नाही. वाद कोणता? फक्त 2000 रुपयाचा. मला म्हणाली कारभारी मला 2000 रुपयाची साडी पाहिजे. म्हटलं राधा अगं 2000ची बी साडी होते, 1000ची बी होते आणि घेतो म्हणलं तर 5000ची होते. काय ठेवला? साडी म्हणजे साडी. ऐकायला तयार नाही. मला पाहिजे म्हणजे पाहिजे 2000ची साडी. आणि त्या वादामध्ये त्या झगड्यामध्ये 2-3 थापडा मारून दिल्या आणि तेव्हापासून बिचारी बोलत नाही. आणि इकडे धंदा म्हणाल पूर्वीपासूनचा दह्या दुधाचा धंदा आहे. त्या धंद्यावर आमचा पोट आहे, आमचा प्रपंच आहे. ठीक आहे, घरी जातो, प्रेमाचे 2 शब्द सांगतो, तिला बाजारला पाठवतोय का? राधा, हे राधा, राधा कुठे असेल? कारभार ग माझे लाडाचे नारी राधा, राधा ग राधा. हे राधा मोठी हेकळ आहे, मोठी हेकळ आहे. एका शब्दानं कधी आवाज देणार नाही आणि मग माणसाला राग येतो आणि रागाच्या भरात 2-3 थापडा मारून देतो. मग शहाणे म्हणतात हा माणूस पागल आहे, हा माणूस भयाल आहे, याला बायकोची किंमत नाही, बायकोची काळजी नाही. पण बाईला समजते का? नवरा तावला तपला शेतातून आला असेल, काही काम पडलं असेल, आवाज देऊन राहिला नाही. बसली असेल शेजाऱ्या घरी. हे राधा, राधा कारभार ग झाले 5 दिवस झाले नवऱ्यासोबत बोली चाली बंद. मी बाई एका मुलाला घेऊन या खाटेवर झोपते, माझा नवरा दुसऱ्या मुलाला घेऊन त्या खाटेवर झोपतो. माझी जिंदगानी, माझा प्रपंच, माझ्या संसाराचा गाडा कोणत्या दिशेला जाईल मला काही कळत नाही. पण काय करू? 8 दिवस झाले जी माझा नवरा भजनाच्या कार्यक्रमानिमित्ताने बाहेर होता. बाई आमच्या दोघांची बोली चाली बंद. आणि आज कोणता देव पावलं म्हणावं घरामध्ये येऊ? एवढा प्रेमाने मला राधा राधा म्हणून मला आवाज देऊन राहिली. जाऊ दे, राग पण रागाच्या जागी. किती हलकट बाई असेल ग जी आपल्या नवऱ्याच्या शब्दाचं मान ठेवू शकत नाही. आज मला त्यांनी प्रेमाने आवाज दिला, आज मी त्यांच्याशी बोलणारच. पण काय करू? घरातली सगळी कामं केली, पण त्या माझ्या परमेश्वराची पूजा राहिली. अशी करते, अगोदर परमेश्वराची पूजा करून घेते, नंतरच आपल्या धनाच्या शब्दाला मान देते.
जान